नमस्कार, मी गुरुराज. पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुणे जिल्ह्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. बदलापूर तसेच राज्यातील विविध भागात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षानेही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हायकोर्टाने बंदला परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीने आज राज्यात ठिकठिकाणी मूक आंदोलन करून प्रशासन आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांचा निषेध केलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात आज भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुण्यात मूक आंदोलन केलं. तोंडाला काळा मास्क आणि हातात काळी फीत बांधून शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते भर पावसात या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी शरद पवारांनी महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशी शपथ उपस्थितांना दिली. पुणे जिल्ह्यातील पौडजवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, यामधून कोण प्रवास करत होतं याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नसून ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे. पौडजवळच असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली असून खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच 3 सहकारी असल्याची माहिती आहे. ते यामध्ये जखमी झाले असून या घटनेचं वृत्त समजताच परिसरात मोठी गर्दी झाली आहे. बदलापूरमधील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा कुटील डाव उच्च न्यायालयाच्या आदेशाने हाणून पडला. तरीही आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाचे राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. महाविकास आघाडीचा हा ढोंगीपणा नागरिकांसमोर आणण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. बदलापूरच्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. पण महाविकास आघाडीचे नेते या विषयाचं राजकारण करतात. त्यांचा ढोंगीपणा हा जनतेसमोर जाऊन मांडावा, जागर करावा म्हणून आज आम्ही झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शांततेच्या मार्गाने मूकपणे जनतेसमोर जाऊन हा विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत. मला असं वाटतं की महायुती सरकार हे राज्यातल्या महिलांच्या सन्मानार्थ कायमच काम करते आणि महिला सन्मान, महिला सबलीकरण याकरता हे महायुतीचं सरकार काम करते. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा धाडसी निर्णय या महायुती सरकारने घेतला. मुलींचं शिक्षण मोफत व्हावं असा निर्णय या महायुती सरकारने केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान, महिलांना सबलीकरण करण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात. मला असं वाटतं की हे सगळं होत असताना या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीचे ढोंगी पुढारी करतात आणि हा विषय घेऊन जनमतेमध्ये जाऊन जागर करावा म्हणून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटून या संदर्भामध्ये कडक नियमावली जी आहे त्याचं पालन करावं, पुण्यातल्या मुलींच्या शाळांची, त्यांच्या प्रशासनाची, मुख्याध्यापकांची एक तातडीने बैठक करावी, नॉन टीचिंग स्टाफ आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करावं, ते सगळे रेकॉर्डवरती यावेत आणि तिथलं CCTV कॅमेरे असतील याचं मॉनिटरिंग व्हावं. आपली महिला पोलिसांची गस्त दामिनी पथकाची वाढवावी अशा विविध मागण्या आम्ही पोलीस आयुक्तांकडे केल्या आणि आमच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून काही प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही शाळांमध्ये करणार आहोत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे कायमच महिलांच्या समर्थनार्थ, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आलेले आहे. महाविकास आघाडीचे ढोंगी पुढारी या विषयामध्ये गलिच्छ राजकारण करतात आणि त्यांचा बुरखा पाडण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाऊन या विषयामध्ये जागर करण्याचं काम करत आहोत. केंद्राने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवारांना सुरक्षा देताना एक सुरक्षा रक्षक गाडीत राहील असं सांगितलं होतं. मात्र मी माझ्यासोबत त्यांना बसवणार नाही, हा माझा अधिकार असल्याचं सांगत पवारांनी गाडीच्या मागे आणि पुढे सुरक्षा रक्षक नेमावे अशी विनंती केंद्राला केल्याची माहिती मिळते.
पवारांच्या सुरक्षेसाठी जवळपास 10 जवान असणार असून अद्याप पवारांनी ही सुरक्षा घेतलेली नसल्याचे सूत्रांकडून कळते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज वैद्यकीय तपासणी कक्षाच्या सर्वसमावेशक तपासणीसह विमानतळावरील सुविधांचा तपशीलवार आढावा घेतला. प्रवाशांसाठी अखंड अनुभव आणि सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने त्यांनी ऑपरेशनल तयारी आणि प्रदान केलेल्या सेवांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन केलंय. पुणे विमानतळावरील वाढत्या प्रवासी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा आणि सेवेची गुणवत्ता वाढवण्यावर त्यांनी मुख्य चर्चा केली. विमानतळासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मोहोळ यांनी यावेळी दिलंय. पुणे विमानतळाने प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून खडकी भागातील 90 लाख रुपयांच्या अनेक विविध विकास कामांना सुरुवात झाली असून नुकतेच या प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 8,734 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून आज दुपारी 4 वाजता 19,118 क्युसेक करण्यात आला आहे. त्यात आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पुरंदरमधील नीरा नदी खोऱ्यात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वीर धरणातून आज दुपारपासून 43,000 क्युसेक या वेगाने पाणी नीरा नदीपात्रात सोडले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील रस्ते सुरक्षा आणि दुचाकीस्वारांना जबाबदारपणे वाहन चालवण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी पुनीत बालन ग्रुपने 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 या दरम्यान 4 दिवसीय हेल्मेट वितरण आणि वाहतूक जनजागृती मोहीम आयोजित केली होती. पुणे पोलीस, पुणे वाहतूक पोलीस आणि पुणे परिवहन कार्यालयाच्या म्हणजेच RTOच्या सहकार्याने या मोहिमेत 1000 हेल्मेटचे वितरण करण्यात आले. पुणे महानगरपालिका, संवाद पुणे, वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, पुणे सातारकर स्टुडिओ आणि सिने मॉडेल आर्ट स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन हायस्कूलमधील 4वी ते 7वीच्या 350 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांना आज सुबक गणेश मूर्ती साकारल्या असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळेमध्ये राबवलेला हा पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. भर रस्त्याने जाणाऱ्या गाड्या थांबवून त्यांच्या काचा फोडणाऱ्या 5 जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ज्या भागात दहशत माजवली होती त्याच ठिकाणी येरवडा पोलिसांनी त्यांची धिंड काढून पोलीस गुन्हेगारांना सोडणार नाही असा संदेश दिला आहे. सचिन कांबळे, अहमद शेख, अमन पिंजारी, आझर सय्यद, इब्राहिम तय्यब अशी अटक केलेल्यांची नावे असून याबाबत रणजित पांडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.